बुलढाणा शहरात सामाजिक मतांचे विघटन करण्याचा षडयंत्र. आझाद हिंदचे ॲडव्होकेट रोठे यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात. मतदानाचा टक्का घटण्याची आशंका. बुलढाणा नगरपालिकेसाठी निवडणूक सुरू आहे, मात्र इथे मतदारांना मतदान करता येणार नाही अशी व्यवस्था राज्यकर्त्यांनी करून ठेवली असून 40% मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. अनेकांना बूथ मिळणार नाही तर सामाजिक मतांचे विघटन करण्याचं षडयंत्र केल्याचा आरोप आझाद हिंद संघटनेचे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी आज पत्रकार परिषदेतून केले. पत्रकार भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यांनी शहरातील अनेक प्रभागांमध्ये करण्यात आलेल्या मतदार यादीतील बदलांची माहिती दिली. सत्ताधारी आणि प्रशासनाने हातमिळवणी करून या प्रभागातील मतदान त्या प्रभागात फेकले, विरोधातील मतदानाला विभाजित करण्याचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मिर्झानगर येथील मतदारांना जुन्या गावामध्ये टाकण्यात आले आहे. ही स्थिती अनेक ठिकाणी असल्याचे त्यांनी सांगितले. हे सहज झाले असे नाही, तर सत्ताधारी व प्रशासन यांची खेळी असल्याचे रोठे म्हणाले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी व उच्च न्यायालयात सुद्धा दाद मागितली असल्याचे ॲडव्होकेट रोठे म्हणाले. बुलढाणा शहरात सत्ताधाऱ्यांची वागणूक हुकुमशाहीची असल्याचे सांगून 12,000 मृत मतदान अद्यापही मतदार यादी कसे? बदलून गेलेले कर्मचारी व अधिकारी आजही मतदार यादीत आहेत. त्यांची नावे मतदान केल्या जाऊ शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. शहरात सुरू असलेले अवैध धंदे कोणाच्या छत्रछायेखाली सुरू होते व यातून मिळणारी काळी माया कोणाच्या घरामध्ये जात होती असा सवालही त्यांनी केला. बुलढाण्याला स्वच्छ चेहरा देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना यावेळी केले. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ योगिता रोठे, आझाद हिंदच्या सुरेखाताई निकाळजे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बुलढाणा शहरातील प्रभाग रचना, बूथ रचना, मतदार रचना 100% नियमबाह्य जाणीवपूर्वक करण्यात आलेली आहे. इक्बाल नगर, मिर्झानगर मुस्लिम एरियाचं वोटिंग हिंदू एरियामध्ये टाकण्यात आलेलं आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये तिथले 300 मतदार या ठिकाणी आणण्यात आलेले आहे. काही इक्बाल चौकातले मतदार प्रभाग 8 मध्ये टाकण्यात आलेले आहे. तर प्रभाग 13 महात्मा फुले नगर, सावित्रीबाई फुले नगर येथील अनुसूचित जातीचे 247 मतदार प्रभाग 5 मध्ये टाकून नियमबाह्यरित्या आरक्षण या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे. ज्यामुळे मुस्लिमांना यापुढे, ज्यांचे आज बुलढाणा शहरामध्ये मुस्लिमांचे 7 उमेदवार निवडून येतात, यानंतर 2च येतील, 3च येतील आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण जाहीर होऊ शकते. हा घाट सत्ताधाऱ्यांनी रचलेला आहे. म्हणून आम्ही ही नियमबाह्य झालेली प्रभाग रचना, बूथ रचना, मतदार यादी उच्च न्यायालयापर्यंत नेली आहे. उच्च न्यायालयापासून ती सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये त्यामध्ये हेरिंग आहे, सुनावणी आहे. लवकरच त्याचा निर्णय बाहेर येईल आणि आमचा न्यायाधीशावर विश्वास आहे, आमच्याकडून निकाल लागेल. जर आमच्याकडून निकाल लागला तर निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी स्थगित सुद्धा होऊ शकते. बुलढाणेकरांना सुज्ञ आहेत, आपला बूथ आपला प्रभाग जाणून घेतील हे आवाहन आम्ही या निमित्तानं प्रथमतः करतो. कारण न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागला तर आपण मतदारापासून वंचित राहू नये. या राज्यकर्त्यांचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी प्रत्येक बुलढाणेकरांना सज्ज राहावं.